थेट जातोय कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरमध्ये खड्ड्यांच्या विरोधामध्ये आता आंदोलन सुरू झालंय। या ठिकाणी नागरिक आता खड्ड्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेत। त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। ठाकरे सेनेनं कोल्हापूरमध्ये आक्रमक भूमिका घेत हे अनोखं आंदोलन केलंय। रस्त्यांवरच्या खड्ड्यामध्ये झाडं लावून हे अनोखं आंदोलन साजरं केलं जात आहे। कोल्हापूरमधली ही थेट दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। आपण थेट गेलोय कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरमधली ही थेट दृश्य आहे। कोल्हापूरमध्ये ठाकरे सेना रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत आक्रमक झाली आहे आणि त्यांनी खड्ड्यांमध्ये झाडं लावून आंदोलन केलंय। सत्ताधाऱ्यांचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि वाढलेल्या खड्ड्यांवर त्वरित दुरुस्तीसाठी त्यांनी हे अनोखं आंदोलन केलंय। खड्ड्यांमध्ये झाडं लावून ठाकरे सेना कोल्हापूरमध्ये आंदोलन करते। आपण थेट गेलोय कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरमधली ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। कोल्हापूरमध्ये वाढलेल्या खड्ड्यांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणावरती अपघात होत आहे आणि याकडे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आता कोल्हापूरमध्ये ठाकरे सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे आणि या ठिकाणी अनेक ठाकरे सेनेचे नेते आणि पदाधिकारी दाखल झालेत। कोल्हापूरमध्ये ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी झाडं लावून हे आंदोलन करण्यात येत आहे। कोल्हापूरमध्ये वाढलेल्या खड्ड्यांसंदर्भामध्ये साम टीव्हीने एक बातमी दाखवली होती आणि आदित्य ठाकरे यांनी या साम टीव्हीच्या बातम्यांचा दाखला देत कोल्हापूरमधील ठाकरे सेनेला या ठिकाणी आंदोलन करण्याचा सल्ला दिला होता आणि त्यानंतर आता ठाकरे सेना मैदानात उतरली आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, आपण पाहतोय की साम टीव्हीच्या बातमीची आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून हे आंदोलन देखील बघायला मिळतंय। काय अधिकची माहिती आहे? कोल्हापुरातील 100 कोटी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। तसेच मंदिराच्या चारी भोवतीनं जे मार्ग आहेत याची देखील चाळण झालेली आहे। अशा पद्धतीची बातमी कालच आपण साम टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणली होती। ज्या ठिकाणाचे शॉट्स आपण घेतले होते त्याच ठिकाणी आज शिवसैनिक दाखल झालेले आहेत आणि त्यांनी त्या सर्व जिथं जिथं खड्डे आहेत त्या खड्ड्यांवर ते आता वृक्षारोपण करत आहेत। काल जेव्हा साम टीव्हीच्या माध्यमातून ही बातमी प्रसिद्ध झाली त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ती बातमी पाहिली आणि ती बातमी शिवसेनेचे उपनेते संजय पवार तसेच शहर अध्यक्ष मनजित यांना ती टॅग केली आणि या परिसरात या खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचे त्यांनी आदेश दिले होते। त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी हे सर्व शिवसैनिक बिनखामी गणेश मंदिर परिसरात जमलेले आहेत, जे महालक्ष्मी मंदिराला लागून आहे। त्या परिसरात आता जिथं जिथं खड्डे आहेत त्या सर्व ठिकाणी आता वृक्षारोपण चालू आहे, झाडे लावण्याचं काम सुरू आहे। खरं तर नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या या माहितीसाठी। आपण बघतोय की साम टीव्हीच्या बातमीची दखल कोल्हापूरमध्ये घेतली गेली आहे।